आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद। ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय। तक्रारींचा पाऊस पडतोय। शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत शेकडो नागरिकांनी आमदार केळकर यांची खोपट कार्यालयात भेट घेतली। यावेळी तक्रारीची 62 निवेदनं प्राप्त झाली आहेत, तर महापालिका संबंधित महानगर गॅस संदर्भात फेरीवाले, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, फसवणूक अशा विविध विषयांतील निवेदनं आमदार केळकर यांना देण्यात आली आहेत। यावेळी खोपट कार्यालयात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुमरे, दीपक जाधव, सुरेश कांबळे, ओमकार चव्हाण, राजेश गाडे, संतोष साळुंके आदी उपस्थित होते। यावेळी नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्षांनी आमदार केळकर यांची देखील भेट घेतली। या जनसंवाद उपक्रमात आमदार केळकर यांना पनवेल, मुलुंड, घाटकोपर, दादर, साकीनाका, चेंबूर, बोरिवली आदी भागांतून घरांसाठी फसवणूक झालेले नागरिक भेटण्यासाठी आले होते। या सर्वांची सबसे सस्ता सबसे अच्छा या स्लोगनवर सी लिंक प्रॉपर्टीने घोर फसवणूक केली आहे। सी लिंक प्रॉपर्टीनं या नागरिकांशी खोटे अग्रीमेंट करून घेतलेत, लोकांचे चेक बाउन्स झालेत। याबाबत आमदार केळकर यांची या फसवणूकदारांनी घरांसाठी गुंतवलेले पैसे परत मिळावे याकरिता भेट घेऊन निवेदन देऊन विनंती केली आहे। आमदार केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं की ही बाब खूप गंभीर आहे। गरीब सामान्य माणूस एक एक पैसा जोडतो, कर्ज काढतो, दागिने गहाण ठेवतो, त्यांचा कष्टाचा पैसा असतो आणि आपल्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता पैसे गुंतवतो। पण असे विकासक या सामान्य लोकांची फसवणूक करून त्यांचे घराचे स्वप्न तर भंग करतातच, शिवाय त्यांनी पैसे परत मागितले तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात। ही बाब आम्ही सहन करणार नाही असं आमदार केळकर यांनी सांगितलंय। तर या विषयाबाबत तातडीनं पोलीस आयुक्तांशी चर्चा करू, अशा फसवणूक करणाऱ्या विकासकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। फसवणूक झालेल्यांमध्ये कोणी रस्त्यांवर गजरे विणणारे, कोणी रस्त्यांवर झाडू मारणारे, तर कोणी वॉचमॅन, तर कोणी फेरीवाले असे गरीब कष्टकरी नागरिक आहेत। आमदार केळकर यांनी या कष्टकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळवेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं सांगितलंय। लोकांची फसवणूक झालेली आहे। आज आमच्या या कार्यालयात जनसंवाद उपक्रमाच्या अंतर्गत माझ्याकडे बोरिवली, दादर, मुलुंड, घाटकोपर या भागातले फसगत झालेले नागरिक आले होते, आताही आहेत। ते गरीब कष्ट करून पैसे कमवतो आणि कुठेतरी आपलं घरकुल व्हावं याच्याकरता खोट्या जाहिराती आणि निरनिराळ्या प्रकारचं खोट्या प्रकारची माहितीच्या आधारावर तो बिचारा घर बुक करतो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की आपली घोर फसवणूक झालेली आहे। हा तोच प्रकार आहे की याच्यामध्ये बघा, निरनिराळ्या नावावर हे बुकिंग घेतात की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ, पैसे घेतले जातात आणि वर्षानुवर्ष, आता काहींचं 2-2, 3-3, 5-5 वर्ष पैसे दिलेत आणि ते पैसे देखील, माझ्याकडे तर एक कचरा वेचक महिला देखील या ठिकाणी आली होती की तिने आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं, नातेवाईकांकडनं पैसे जमा करून त्या ठिकाणी बुकिंग करायला पैसे दिले। हा करोडो रुपयाचा घोटाळा आहे। हजारो लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत असं प्रायमा फेसी लक्षात येत आहे आणि याची टीव्हीवर देखील जाहिरात दिली जाते असं मला या नागरिकांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे फसवणुकीचे प्रकार रिअल इस्टेटमध्ये वाढलेले आहेत। एकीकडे विकासक पण फसवणूक करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या निरनिराळ्या कंपन्यांच्या नावावर सबसे सस्ता सबसे अच्छा, आता गरीब माणूस लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे याचा पूर्ण बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही ही कारवाई करणार आहोत। सर, या लोकांना दिलासा कसा मिळाली? नाही, आता यांना एकत्रित ते आलेले आहेत आणि त्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून त्यांचा बडगा दाखवण्याचं काम जे आहे
ते आता आम्ही निश्चितपणे करू आणि यांची पै न पै, कारण ही पैसा जो आहे तो कष्टाचा आहे. हे नुसतंच आपलं कुठेतरी इन्व्हेस्ट केले आणि काही पैसे मिळत राहणार आहेत असा नाही आहे. बिचाऱ्यांचं स्वप्न होतं घरकुलाचं आणि हाती आले बाउन्स झालेले चेक्स. अशी परिस्थिती, गंभीर परिस्थिती आणि चीड येणारी परिस्थिती आहे आणि त्याच्याकरता कठोरातलं कठोर उपाययोजना याच्या विरुद्ध करण्याकरता आम्ही पुढच्या काळामध्ये पावलं उचलणार. साहेब, असे फसवे ज्या एजन्सीज आहेत यांच्याकडे जाब मागण्याकरिता गेलेल्या नागरिकांवरतीच खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात. अशा संदर्भात आपण काय पाहू? ही एक मोडस ऑपरेंडी झालेली आहे की फसवणूक करायची आणि फसवणूक केल्यानंतर जर कोणी जाब विचारायला गेला तर त्याला खंडणीचा आरोप करायचा की हा जाब म्हणजे काय, तर माझ्याकडे खंडणी मागायला आलेला आहे. परंतु डिपार्टमेंटची लोकही काही एवढे मूर्ख नाही आहेत. त्यांना कळतं की कोण जाब खऱ्या अर्थाने विचारतोय आणि कोण खंडणीच्या अर्थाने विचारतोय आणि त्याच्यामुळे ही मोडस ऑपरेंडी जी आहे ती काही कामी येणार नाही. आणि आम्ही अशा पद्धतीने जर कोणी खोट्या गुन्ह्यामध्ये या लोकांना कोणाला अडकवत असेल की ज्यांच्यावर अन्याय झाला ते जाब विचारणार नाही तर काय करणार, आणि त्याच्यामुळे आम्ही योग्य प्रकारचं त्याच्यावर देखील उपाययोजना करतो. याबाबत चर्चा करणार नाही, आता माझ्याकडे तर आत्ताच यांनी दिलेलं आहे. पुढची काय कशा पद्धतीने कारवाई करायची त्याच्या संबंधात पोलीस आयुक्तांशी तर चर्चा केली जाईल. आणि दुसरं म्हणजे ताबडतोब हा जो फसवणूकदार आहे, अनेक कंपन्यांच्या नावावर अजूनही त्याचं चालू आहे, तर ते ताबडतोब बंद होण्याच्या दृष्टीने देखील कारवाई करायला आम्ही त्यांना सांगतो. सर, काय आव्हान कराल नागरिकांना? खरं म्हणजे आता त्यांची काही वेळेला दोष नसतो. हां, काही आमिषाने की बाबा दुप्पट तिप्पट पैसे मिळतात म्हणून जे इन्व्हेस्टमेंट करतात, परंतु बाकीचे जे लोक आहेत त्यांना एवढं धडधडीत सगळं सांगितल्यानंतर ते पैसे बुक करतात. कुठेतरी आपल्याला स्वस्तात घरकुल मिळणार आहे, तरी देखील मी नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही अशा प्रकारचं कुठलीही जाहिरात, मग ते चॅनलवर असो किंवा पेपरमध्ये असो किंवा पॅम्पलेटच्या माध्यमातून असो, आपण अतिशय सतर्क राहा. मोठ्या प्रमाणामध्ये जसे चांगले देखील विकासक आहेत किंवा त्या ठिकाणी डेव्हलप करणारे लोक आहेत, तसे असे काही फसवे लोक देखील मोठ्या प्रमाणामध्ये घुसलेले आहेत. त्याच्यामुळे पडताळणी केल्याशिवाय तुम्ही अशा प्रकारे कुठेही अशा प्रकारची गुंतवणूक करू नका, कारण की तुमचा हात पळेल. आणि त्याच्यामुळे 4 ठिकाणी विचारल्याशिवाय कुठेही अशी डायरेक्ट जाऊन गुंतवणूक करू नका, कारण गरीब बिचारा आपली मेहनत मजुरीने पैसे जमवतो, इकडून तिकडून लोकांकडनं कर्ज घेतो आणि घर घेण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याची फसवणूक होऊ नये म्हणून त्याने खूप. आणि काही नाही तर सोमवार शुक्रवार आम्ही इथे कार्यालयामध्ये आहोत, आम्हाला विचारून घ्या, आम्ही त्याची पडताळणी करू तुमच्यासाठी आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढे जा. लोकांची फसवणूक झाली ठाण्यामध्ये देव कोपरा या ऑफिस जवळ इन्फ्राटेक नावाची कंपनी आहे. ते मागील 10 वर्षापासून लोकांना इन्व्हेस्टमेंटच्या नावाने 1 BHK 2 BHK 1 RKच्या नावाने हे करोडो रुपयाचा फ्रॉड केलेला आहे. त्या विरोधात आम्ही ठाण्याचे आमदार माननीय श्री संजय केळकर साहेबांच्या समोर आपण हा विषय सांगितलेला आहे. काय निकष निघालेला आहे? निकष निघाले की साहेबांनी सांगितले की आता आपल्याकडे 100पेक्षा जास्त जे लोक आहे ज्यांचे फसवणूक ह्या कंपनीच्या माध्यमातून झालेले आहे ते आलेले आहे. साहेबांनी सांगितले की आम्ही पोलिसांच्या माध्यमातून EOWच्या माध्यमातून किंवा बाकी जे लिगल असेल ते साहेबांच्या मार्गदर्शनात सेवा होणार आहे. आपण कार्यालयात तक्रार करण्याकरता गेले होते, हो. नेमकं काय होतं? विषय असा होता की मागच्या रविवारी आम्ही सर्व इन्व्हेस्टमेंट ज्या लोकांनी ते फ्लॅटसाठी जागा विकत घेण्यासाठी गेले होते त्याच्या बरोबर आमचे रामसेनेचे मी स्वतः गेलो होतो. त्यांना जवाब विचारला की हा गरिबांचे पैसे कधी देणार आहे. त्याने काही पैसे दिले नाही, उगाच आमच्यावर 2 लाख रुपयाचे खंडणी मागतो म्हणून आमच्यावर ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेलं आहे. ह्यांचं 10,000 20,000 चेक बाउन्स होत आहे. ते 2 लाख रुपये खंडणी त्याच्याकडून कोण देणार आहे? 4-4 लाख रुपये ह्या आजीचे 4 लाख रुपयाचे चेक बाउन्स झालेले आहेत. एक पैसा देत नाही. कोणी ह्यांच्याकडे गेलं की ह्या लोकांचे पैसा द्या तर उलट त्यांच्यावर ते खंडणीचे आरोप करतात. म्हणून ते आम्ही आमदार साहेबांना भेटलेलो आहेत आणि पोलिसांना पण ह्या विषयी आम्ही भेटलेलो आहोत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.